नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल नवीन अपडेट न्यूज बुलेटिन आले 12/3/2025ला। या न्यूज बुलेटिनमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले, स्वयं प्रमाणपत्र कोण करू शकतो, कोण करू शकत नाही, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, अशीच नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा सुरू झाला आहे। या दुसऱ्या टप्प्यासाठी न्यूज बुलेटिन आले। स्वयं प्रमाणपत्रासाठी आता या ठिकाणी भरपूर उमेदवार आहेत, ते कन्फ्युजन आहेत की स्वयं प्रमाणपत्र कोण करायचं, कोण लॉग इन करून त्या ठिकाणी स्वयं प्रमाणपत्र करायचं ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे। चला तर आपण या न्यूज बुलेटिनमध्ये काय देण्यात आले ते आपण बघू। व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। वेळोवेळी मी अपडेट देत असतो। तर या ठिकाणी बघा, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वयं प्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वयं प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबत सूचना। दुसरा टप्पा टेट 2022 नुसार हे शिक्षक भरतीचं दुसरा टप्पा सुरू झाला आहे। दिनांक 12/3/2025ला हे न्यूज बुलेटिन आले। या न्यूज बुलेटिनमध्ये काय अपडेट देण्यात आले हे आपल्याला पाहायचं आहे। बघा, चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा। वेळोवेळी तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मिळत राहील। पहिला मुद्दा आहे, पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वयं प्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत किंवा स्वयं प्रमाणपत्र दुरुस्ती करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचनाचे अवलोकन करावे। तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं 10/3/2025ला न्यूज बुलेटिन आलं होतं, त्याच्यातही आपण सर्व माहिती सविस्तर पाहिली होती। आता आपल्याला ही 12/3/2025ला ही न्यूज बुलेटिन आले, याचे अवलोकन करायचे आपल्याला। पहिला मुद्दा आहे बघा, ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वयं प्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही। बघा, इथे लक्ष द्यायचं, आपण जे 10/3/2025 न्यूज बुलेटिनमध्ये पाहिलं होतं तिथे भरपूर कन्फ्युजन होतं मुलांना। आपल्याला आपण स्वतः करायचं का स्वयं प्रमाणपत्र आपलं ऑलरेडी आहे तर आपण करायचं का नाही, हे कन्फ्युजन होतं। या न्यूज बुलेटिनमध्ये आता सर्व कन्फ्युजन आपल्याला दूर होणार आहे, दुरुस्ती करायचं नाही। तर बघा, या ठिकाणी काय म्हटलं, ज्या उमेदवारांना ज्यांचं स्वयं प्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही त्यांनी आता स्वयं प्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय, बघा या ठिकाणी काय म्हटलंय, अनसर्टिफाय करणे आवश्यकता नाही। तर बघा, ज्या ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी स्वयं प्रमाणपत्र केलं असेल त्यांनी या आता सध्या अनसर्टिफाय करणे आवश्यकता नाही, त्यांना गरज नाही। काही तुमचं एडिटिंग करायचं असेल तेही आपल्याला पुढे बघायचं आहे। म्हणजे अशा उमेदवारांनी स्वयं प्रमाणपत्राबाबत कोणतीही कारवाई करू नये। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वयं प्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचारात घेतलं जाणार आहे। पहिला मुद्दा समजला असेल तुम्हाला। आता दुसरा मुद्दा इम्पॉर्टंट आहे बघा, या ठिकाणी मात्र जे उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग SEBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10/3/2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 ते 16 मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गातील SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुदेय नाही। बघा, या ठिकाणी काय म्हटलं, हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे। सबब अशा उमेदवारांनी त्यांच्या योग्य तो प्रवर्ग निवड करून स्वयं प्रमाणपत्र पुन्हा प्रमाणित करणे अनिवार्य आहे। तिसरा मुद्दा दिले आहे बघा, सद्यस्थितीत स्वयं प्रमाणपत्र अप्रमाणपत्र अनसर्टिफाय केले असल्यास स्वयं प्रमाणपत्रामध्ये कोणतेही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वयं प्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे। अन्यथा स्वयं प्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। तर बघा, कोणते विद्यार्थी आपल्याला स्वयं प्रमाणपत्र करायचं आहे आणि या ठिकाणी हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे। तर तिसरा मुद्दा व्यवस्थित रीड करायचं आहे, सद्यस्थिती स्वयं प्रमाणपत्र प्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वयं प्रमाणपत्रामध्ये कोणतेही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वयं प्रमाणपत्र
प्रमाणित सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य असेल. अन्यथा प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवर कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असं या न्यूज बुलेटिनमध्ये दिलं आहे. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आपण त्याच्यात पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं होतं. तर या ठिकाणी फक्त आता कन्फ्युजन होतं म्हणून त्यांनी न्यूज बुलेटिन काढले. या न्यूज बुलेटिनमध्ये काय अपडेट देण्यात आले की ज्यांनी स्वयंप्रमाणपत्र केलं आहे त्यांना करायची गरज नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये ते आपोआप त्या ठिकाणी ॲड होणार आहेत आणि ज्यांचं अजूनपर्यंत त्यांनी सर्टिफाय केलं नसेल, प्रमाणित केलं नसेल, त्यांनी काय करायचं आहे, आता नव्याने त्यांना पण चान्स देण्यात आले, ते पण करू शकतात. कारण बाकी काही विद्यार्थी काय केलं होतं, टेटचं मार्क कमी आले असल्याकारणाने त्यांनी काय केलं होतं, या पवित्र पोर्टलवरती त्यांनी प्रमाणित केलं नव्हतं. तर त्यांच्यासाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे. तर त्यांना आता सेकंड टप्प्यामध्ये त्यांना या ठिकाणी फॉर्म भरण्यास प्राधान्य देत आहेत आणि खास करून SEBC उमेदवारांसाठी ही बदल करण्याची गरज आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आपण, त्या न्यूज बुलेटिनमध्ये 14 ते 16मध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात SEBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुदेय नाही. सबब अशा उमेदवारांनी त्यांच्या योग्य तो प्रवर्ग निवड करून पुनःच प्रमाणित करणे अनिवार्य असेल. तर या कॅटेगरीसाठी त्यांनी आणखी अपडेट देण्यात आले. तर त्यांनी काय करायचं, आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती स्वयंप्रमाणपत्र सर्टिफाय असेल, सर्टिफाय अनसर्टिफाय करणे गरजेचं आहे त्यांचं. आणि त्या ठिकाणी त्यांनी एडिट करून त्यांनी सर्टिफाय करायचं आणि तेव्हाच त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना चान्स मिळणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कुठल्याही भरतीचं असेल किंवा एखादं नवीन अपडेट तुम्हाला हवे असेल, किंवा शिक्षक भरतीचं अपडेट हवे असेल, किंवा सरळ सेवेची भरतीचे अपडेट हवे असेल, किंवा रिझल्ट हवं असेल, किंवा सरळ सेवेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि वेगवेगळ्या क्षेत्राचं भरतीचं व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कारण जास्त व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्र किंवा तुमचं नातेवाईक असेल किंवा तुमचं कोणी ओळखीचं असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचू शकेल आणि त्यांनाही हे अपडेट मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.